तुम्हाला लाभो आणि सर्व बाल कलाकारांना आणि जमलेले टीचर यांनाही परमेश्वरानं भगवंतानं पांडुरंगानं कुणाला अक्कल येऊ दे कुणाला अक्कल घडी दे. अरे ह्याला अक्कल येऊ दे. अगं पण झालं तरी काय ग? ह्यो माझं ऐकतच नाही. ऐकत नाही? वय ऐकत नाही. अगं पण काय ऐकत नाही ग? मी याला म्हणलं घरातली पिढा बाहेर जाओ, बाहेरची लक्ष्मी घरात येऊ. आणि काय कळतंय का? मळवट हसून दगडाला देवी म्हणती माणस, पण हाड मासाच्या बाईला आमच्या सारख्या बायांना दासी करती माणस. मग अशा माणसांना घडूच दे. अरे घडूच दे की. अगं तुझं काम चूल आणि मूल, जा गप घरात बस की. असं मग तुमचं काम काय आहे? माझं काम बाहेर जाणार, मजा करणार, जीवाची मुंबई करणार. हे बघा सुरू झालं यांचं. काय सुरू झालं ग? कंपॅरिझन. कोणतं रिझन? कंपॅरिझन म्हणजे काय ग? बया तुलना. मला ना तुला ना कळना. सोडा. हा? आता तुम्ही माझं ऐका. बोल की. बायानं बाप्य खरं तर देवाची लेकर हाय की नाही? हाय, 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 हाय. कंपॅरिझन करणारी दुनिया मी कोण रे? आता असं करे त्याचं गाठोडं होईल. गाठोडं होईल, वाटोळं होईल. वाटोळं होईल, अगं ग ग ग ग. गाठोडं होईल, अगं अगं अगं. वाटोळं होईल, अगं अगं अगं. गाठोडं होईल, अगं ग ग ग ग. वाटोळं होईल. अगं 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 ग ग ग. पंढरीनाथ महाराज की जय. आपला भारत देश सगळ्याच बाबतीत श्रीमंत होता, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण एका बाबतीत तो सगळ्यात श्रीमंत होता. कुठल्या? पाण्याच्या. देवाच्या भूमीला कोणाची नजर लागली आणि पाण्याने माणसाची जिंदगी बुडाली. नाही पाणी आभाळात, नाही खोल जमिनीत, नाही पाणी विहिरीत, नाही नदी नाल्यात. अहो पण महाराज पाणी कुठं हरवलं, कसं हरवलं आणि कोणी हरवलं? ओ या माणसाने तोडली जंगल झाडे, बांधले मोठमोठाले वाडे, पाडले निसर्गाचे तुकडे, धरणी माय टाहो कोडे. वरुण राजाची माया सरली, आकाश कोपल. वरुण राजाची माया सरली, आकाश कोपल. पण पाणी हरवलं, कोणी ते चोरलं. पाणी हरवलं, कोणी ते चोरलं. शिंग्यावाडी बैराजाचं शेत पेटलं, शिंग्यावाडी बैराजाचं शेत पेटलं. पाणी हरवलं, कोणी ते चोरलं. पाणी हरवलं, कोणी ते चोरलं. डेव्हलपमेंटचे वाहतात वारे, बुजविले नदी नाले सारे. उंच टावर मिरविती तोरे, कसे वाहणार पाण्याचे झरे. अहो पण महाराज डेव्हलपमेंट गरजेची आहे. मी कुठे नाही म्हणतोय, पण या उन्नतीच्या नावाखाली नका करू पाण्याची वेस्टिंग, करा रेन वॉटर हार्वेस्टिंग. 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 म्हणजे काय हो? पावसाच्या पाण्याची करा साठवण,
नदी जोड प्रकल्पाची करा पाठराखण, बंद करा पाण्याचे राजकारण, अंध्या पिका संरक्षण. मग बोला जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. देई मज प्रेम सर्व काळ, देई प्रेम गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. देई मज प्रेम सर्व काळ, देई प्रेम
I'm Toji Jose, the principal of Sangameshwar Public School, Solapur. Here at Sangameshwar, today it's a festive mood for the staff and students, and they all beautifully dressed up. They all came in the beautiful attire to mark this event. Here at Sangameshwar, we believe in building a strong community of 21st century learners who are strongly rooted in Indian culture and values. Therefore, we give utmost importance to all the festivals, to all the celebrations of our country. So every festival has a story to pass on. Every festival has a value to give to the children. And every festival has a unique way of bringing the people together. So therefore, we give utmost importance to all the festivals of India because it's very important for the 21st century learners to know about Indian culture, Indian values. So, and I would like to thank the management of Sangameshwar Public School for giving importance to all these festivals, to all the celebrations, and helping us to nurture these values or instill these values among the young learners so that they become global citizens, they become productive citizens of our country. Thank you. रामकृष्ण हरी. माझे नाव जयश्री खुने. मी संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी या शाळेतील मराठी विभागातील एक शिक्षिका आहे. तर आमची ही शाळा उपक्रमशील शाळा म्हणून नावाजलेली गाजलेली सोलापुरात आहे. आमच्या शाळेत फक्त विद्यार्थ्यांचं पुस्तकी ज्ञान न दिले जाता त्यांना सांस्कृतिक ज्ञान किंवा सर्वांगीण विकास करण्यासाठी आमची शाळा नेहमीच तत्पर असते. आमच्या शाळेमध्ये अनेक स्तुत्य उपक्रम राबवले जातात. आज आषाढी वारीचं आयोजन देखील आमच्या शाळेत करण्यात आलेले आहे. या वारीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांचं संगीत, नृत्य या ज्या काही त्यांच्या कलागुणांना वाव दिलं गेलेलं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी विद्यार्थ्यांना संतांच्या भूमिकेमध्ये आम्ही बोलवलेलं होतं. तर विद्यार्थी देखील आनंदाने उत्साहाने संतांच्या वेशभूषेमध्ये आलेले आहेत आणि आपल्या या संस्कृतीची ओळख त्यांनी या ठिकाणी पटवून दिलेली आहे. म्हणजे आमची ही शाळा फक्त पुस्तकी ज्ञान न देता सांस्कृतिक, सामाजिक जो काही संदेश आहे तो संदेश देणारी आणि जपणारी शाळा आहे. एक सुंदर असं नृत्य देखील आमच्या शाळेमध्ये आज सादर झालेलं आहे, ते म्हणजे भारूड. या भारुडाच्या माध्यमातून जे काही सामाजिक प्रबोधन आहे ते सामाजिक प्रबोधन देखील केलं गेलेलं आहे. म्हणजेच आमची शाळा फक्त पुस्तकी ज्ञान देत नसून या अनेक नवीन नवीन उपक्रम राबवण्यात देखील आमची शाळा अग्रेसर आहे. आपण सर्वांनी आमच्या शाळेला असाच प्रेमाचा प्रतिसाद द्यावा. धन्यवाद. प्रगटला असा विटेवर निराकार तो निर्गुण
ईश्वर कसा प्रगटला असावी उभय ठेविले हात कटीवर उभय ठेविले हात कटीवर चैतन्याचा खतो चोखोबाची